Hi student, welcome back our session that is basic biology, and today we are discuss on kingdom plantae. Okay, so let we start our topic that is kingdom plantae and there some characteristic. Okay, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जो टॉपिक शिकायचा आहे त्याचं नाव आहे किंगडम प्लांटी. ओके, हा जो किंगडम प्लांटी हा आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. फक्त आज थोडंसं इंट्रोड्यूस करू या व्हिडिओमध्ये की किंगडम प्लांटीमध्ये येणारा जो ऑर्गॅनिझम आहे तर त्या ऑर्गॅनिझममध्ये कशा प्रकारचे गुणधर्म असतात, कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक आहे, कोणकोणते बदल आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये शिकायच्या आहेत. तर बघा, फर्स्ट थिंग, दिस किंगडम इन्क्लूड प्लांट. किंगडम प्लांटी जो आहे तर किंगडम प्लांटीमध्ये येणारे जे सजीव आहेत तर डेफिनेटली कोणते असणारे, वनस्पती असणारे. बघा, दे आर युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. किंगडम प्लांटीमध्ये येणारे जे सजीव आहे तर ते कसे असतात, युकॅरियोटिक. लक्षात घ्या, या ठिकाणी युकॅरियोटिक म्हणजे ट्रू न्यूक्लियस असलेले, मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय म्हणजे त्यांच्यामध्ये अनेक सेल असणारे. ओके, आणि ऑटोट्रॉपिक आहे कारण प्लांट इज अ वेल नोन फॉर प्रोड्युसर. प्लांट्स कशासाठी ओळखले जात असतात, प्रोड्युसरसाठी ओळखले जात असतात. ओके, बघा, द प्लांट सेल कंटेन रिजिड सेल वॉल विथ अ लार्ज व्हॅक्यूल. बघा, वनस्पती जी आहेत तर वनस्पतींची पेशी जी तर तिला पेशी भित्तिका प्रेझेंट असते, आलं लक्षात. आणि दुसरी थिंग म्हणजे काय, या वनस्पतीच्या पेशीमध्ये युनिक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे सेंट्रल लार्ज व्हॅक्यूल. या ठिकाणी वनस्पती पेशी जी तर त्या वनस्पती पेशीमध्ये मोठा असा सेंट्रलला व्हॅक्यूल प्रेझेंट असतो. व्हॅक्यूल म्हणजे पोकळी, रिजिड म्हणजे भरलेली, आलं लक्षात. मग या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकतात ही वनस्पती पेशी आणि हा जो सेंटरला या ठिकाणी जो लार्जर पार्ट शो केला आहे तुम्हाला दॅट इज सेंट्रल व्हॅक्यूल. बघा, प्लांट हॅव अ क्लोरोप्लास्ट अँड क्लोरोफिल पिगमेंट विच प्ले इम्पॉर्टंट रोल ड्युरिंग फोटोसिंथेसिस. वनस्पतींचं मेन गुणधर्म काय आहे की वनस्पती जे आहे तर वनस्पतींमध्ये पेशी अंगक असतात, त्यांच्यामध्ये महत्त्वाचा जो घटक आहे तर तो आहे क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट जो आहे तर ज्याला आपण हरित लवक म्हणत असतो, याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात आणि या क्लोरोफिल पिगमेंटचे आहे वेगवेगळे कलर्स म्हणू आपण. क्लोरोफिल पिगमेंट्स म्हणजे काय, वेगवेगळे कलर्स असणारे जे फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं कार्य बजावत असतात. ओके, बघा, प्लांट्स आर नॉन मोटाईल. वनस्पती जे आहे तर त्या नॉन मोटाईल आहेत म्हणजे वनस्पती एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात का, नाही. त्यानंतर दे रिप्रोड्यूस बोथ असेक्च्युअली अँड सेक्च्युअली. हे जे प्लांटी किंगडममध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम आहे तर यांच्यामध्ये रिप्रोडक्शन जे तर ते दोघा प्रकारे आढळून येत असतात. असेक्च्युअली म्हणजे विदाऊट फ्युजन ऑफ गॅमेट म्हणजे ज्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल इन्क्लुडेड नसतात. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनच्या मदतीने रिप्रोडक्शन जे घडून येते त्याला असेक्च्युअल रिप्रोडक्शन म्हणत असतात. या रिप्रोडक्शनमध्ये जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असणारे लाईक रूट, स्टेम, लीव्ज, बड तर या पार्ट्सपासनं दुसरी जे प्लांट आहे तर ते तयार केलं जात असते. आणि सेक्च्युअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत जर म्हणलं तर गॅमेट फ्युजन होणारे अँड्रोशियम, गायनोशियमचे जे मेल फिमेल गॅमेट्स असणारे तर ते या ठिकाणी फ्यूज होऊन नवीन प्लांट म्हणजे सीड तयार झाल्यानंतर त्याच्यापासनं नवीन प्लांट तयार केलं जाणार आहे, आलं लक्षात. तर असे काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक जे तर ते आपल्याला प्लांट्समध्ये पाहायला मिळत असतात. बघा विद्यार्थ्यांनो, किंगडम प्लांटी जी तर किंगडम प्लांटी हा दोन ग्रुपमध्ये डिवाईड करण्यात आला आहे, ज्याला क्रिप्टोग्रॅम्स आणि फेनोरोगॅम्स असं म्हणत असतात. क्रिप्टोगॅम्समध्ये लोअर प्लांट्स येत असतात आणि फेनोरोगॅममध्ये हायर प्लांट्स येत असतात. या दोन गोष्टी थोड्याशा व्यवस्थित लक्षात घ्यायच्या. ओके, तर हे जे दोन ग्रुप आहे एक प्रकारचे हे सब किंगडम आहेत, कोणाचे, किंगडम प्लांटीचे, आलं लक्षात. क्रिप्टोगॅममध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, लोअर प्लांट्स येत असतात आणि फेनोरोगॅम्समध्ये हायर प्लांट्स येत असतात. ओके, असं लक्षात राहत नसेल तर सिम्पली असं लक्षात ठेवायचं की ज्या वनस्पतींना फुलं आणि बिया या दोन गोष्टी येत नाही त्या वनस्पती क्रिप्टोगॅम्समध्ये येतात आणि ज्या वनस्पतींना फुलं आणि बिया येतात अशा वनस्पती फेनोरोगॅम्समध्ये येत असतात. ओके, सुरुवातीला क्रिप्टोगॅम्स बघू. In this group, non-flowering and non-seed bearing plant division is included. क्रिप्टोगॅम्स हा जो सब किंगडम आहे तर या सब किंगडममध्ये ज्या वनस्पतींना फुलं येत नाही, ज्या वनस्पतींना बिया येत नाही अशा वनस्पतींच्या ज्या डिव्हिजन आहे त्या इन्क्लुडेड असतात. जसं बघा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा, लक्षात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा
आणि टेरिडोफायटा अशा 3 डिव्हिजन जे आहे तर त्या कोणत्या ग्रुपमध्ये येत असतात? क्रिप्टोगॅम्समध्ये येत असतात. का? तर या 3 डिव्हिजनमध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती तर त्या वनस्पतींना फुलं पण येत नाही आणि बिया पण येत नाही. दुसरा ग्रुप आहे फेनोरोगॅम्स. इन दिस ग्रुप फ्लावरिंग अँड सीड बिअरिंग प्लांट्स डिव्हिजन इज इन्क्लुडेड. फेनोरोगॅम्समध्ये येणारे जे वनस्पती तर त्यांना फुलं पण येतात, बिया पण येत असतात, दोघ्या गोष्टी येत असतात. त्याच्यात 2 प्रमुख डिव्हिजन आहे. त्याच्यातली पहिली आहे जिम्नोस्पर्मी आणि दुसरी आहे एंजिओस्पर्मी. ओके, या 2 डिव्हिजन कोणत्या ग्रुपमध्ये येतात? फेनोरोगॅम्समध्ये. आणि 3 डिव्हिजन जे आहेत तर त्या कोणत्या ग्रुपमध्ये येणारे? क्रिप्टोगॅम्समध्ये. कोणकोणत्या? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. पी इज सायलेन्स. ओके, आपण चार्टवरनं या ठिकाणी समजून घेण्याचा पुन्हा प्रयत्न करू. विद्यार्थ्यांनो, चार्ट्सकडे लक्षात घ्या. चार्ट्स व्यवस्थित समजून घ्या कशा प्रकारे तुम्हाला चार्ट शो केलेला आहे. ओके, तर बघा टॉप मोस्ट पोझिशनला किंगडम असणार आहे. दिस वन इज किंगडम. कोणता किंगडम पाहतोय आपण? किंगडम प्लांटी. ओके, त्यानंतर त्याचे 2 सब किंगडम असणार आहे, क्रिप्टोगॅम्स, फेनोरोगॅम्स. काय सांगितलं तुम्हाला? क्रिप्टोगॅम्स, फेनोरोगॅम्स. ओके, क्रिप्टोगॅम्समध्ये कोणकोणते डिव्हिजन येत असते? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. क्रिप्टोगॅम्समध्ये कोणकोणते डिव्हिजन येत असते? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आणि फेनोरोगॅम्समध्ये कोणते डिव्हिजन येते? जिम्नोस्पर्मी, एंजिओस्पर्मी. ओके, लक्षात राहील. आता 2 गोष्टी पुन्हा अजून लक्षात ठेवायची. थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा या अवॅस्क्युलर प्लांट आहेत, म्हणजे यांच्यामध्ये वॅस्क्युलर सिस्टम जी तर ती ॲब्सेंट असते. वॅस्क्युलर सिस्टम म्हणजे काय? ज्या वनस्पतींमध्ये अन्न आणि पाणी वाहण्यासाठी ज्या वाहिन्या असतात त्या वनस्पतींना वॅस्क्युलर प्लांट म्हणतात, ज्याच्यामध्ये झायलिम आणि फ्लोएम अशा 2 वाहिन्या असतात. झायलिम म्हणजे जलवाहिनी आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिनी. ज्या वनस्पतींमध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी असते त्या वनस्पती कशात येत असतात? वॅस्क्युलर प्लांटमध्ये. आणि ज्यांच्यामध्ये नसतात त्या वनस्पती कोणत्या असतात? अवॅस्क्युलर प्लांट. अजून पुन्हा क्लिअर करून देतो. थॅलोफायटा, ब्रायोफायटा या 2 डिव्हिजन ज्या वनस्पतींच्या तर त्या कशा आहेत? नॉन वॅस्क्युलर, म्हणजे यांच्यामध्ये वेसल नसतात. टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्मी, एंजिओस्पर्मी या 3 डिव्हिजन कशा आहेत? वॅस्क्युलर. यांचे म्हणजे वॅस्क्युलर सिस्टम जी, कंडक्टिंग सिस्टम जी तर ती प्रेझेंट आहे. ओके, पुन्हा बघा एंजिओस्पर्मी ही जी डिव्हिजन आहे तर या एंजिओस्पर्मी डिव्हिजनमध्ये 2 क्लास येत असतात. या ठिकाणी पहा, डायकॉटिलिडोनी, मोनोकॉटिलिडोनी असे 2 क्लास आपल्याला या डिव्हिजनमध्ये पाहायला मिळत असतात. ओके, लक्षात आला चार्ट? किंगडम प्लांटी, त्याच्यानंतर क्रिप्टोगॅमी, फेनोरोगॅमी, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा हे कशात येतात? क्रिप्टोगॅमीमध्ये. जिम्नोस्पर्मी, एंजिओस्पर्मी कशात येतात? फेनोरोगॅम्समध्ये. एंजिओस्पर्मीमध्ये 2 क्लास येतात, डायकॉट आणि मोनोकॉटिलिडोनी. ओके, तर आपण या ठिकाणी डिव्हिजनला सुरुवात करणार आहे. तर पहिली डिव्हिजन आहे बघा थॅलोफायटा. थॅलोफायटा ही जी डिव्हिजन आहे तर या डिव्हिजनमध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम आहे जनरली अल्गी येत असते. ओके, तर बघा थॅलोफायटा डू नॉट हॅव वेल डेफिनाइट बॉडी. थॅलोफायटा ही जी डिव्हिजन आहे प्लांटी किंगडममध्ये येणारी तर या डिव्हिजनमध्ये येणाऱ्या वनस्पतींना डेफिनाइट बॉडी नसते, म्हणजे मुळं नसतात, पानं नसतात, लिव्ज नसतात. ओके, दे लुक लाईक थॅलस. कशासारखे दिसतात ते? थॅलस. थॅलस कशाला म्हणतात? सच अ स्ट्रक्चर इन विच रूट, स्टेम अँड लिव्ज आर नॉट डिफरन्शिएट. असं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये मुळं, पानं आणि जे खोडे तर ते दिसत नसते अशा वनस्पतींना थॅलस असतो. जनरली अल्गीला असतो असा स्ट्रक्चर. थॅलोफायटा डिव्हिजन इन्क्लूड प्रिमेटिव्ह प्लांट्स. या डिव्हिजनमध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती तर त्या प्रिमेटिव्ह टाईपच्या असतात, म्हणजे सुरुवातीला जे वनस्पती आल्या होत्या तर त्या वनस्पती या कोणत्या डिव्हिजनमधल्या होत्या? थॅलोफायटामध्ये होत्या. द प्लांट बॉडी इज थॅलस. वनस्पतीची जी बॉडी तर ती कशाच्या स्वरूपात असणार आहे? थॅलसच्या स्वरूपात. थॅलस कशाला म्हणतात? मगाशीच म्हणलो, असं स्ट्रक्चर ज्याला पानं त्याच्यानंतर खोड किंवा मूळ नसते अशा स्ट्रक्चरला काय म्हणतात? थॅलस. दे मे बी फिलामेंटस. हे जे थॅलस आहे तर हे फिलामेंटस असू शकते, म्हणजे तंतुमय असू शकते, कलोनियल ग्रुपमध्ये असू शकते, ब्रांचेड फांद्या असू शकतात त्याला, किंवा अनब्रांचेड नसूनही शकतात. लक्षात, असं स्ट्रक्चर या ठिकाणी थॅलसचं आपल्याला पाहायला मिळत असते. थॅलोफायटा डिव्हिजन इन्क्लूड ग्रीन अल्गी, रेड अल्गी अँड ब्राऊन अल्गी.
बघा ही जी थॅलोफायटा डिव्हिजन आहे, तर या थॅलोफायटाच्या डिव्हिजनमध्ये 3 प्रमुख अल्गी जे आहे तर त्या इन्क्लुडेड असतात, ज्याच्यात ग्रीन अल्गी असते, रेड अल्गी असते आणि ब्राऊन अल्गी असते. ओके, उदाहरणं बघा, वॉलवॉक्स, फोकस, स्पायरोगायरा, पॉलिसायफोनिया, युलोथ्रिक्स एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल ऑफ डिव्हिजन थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये येणाऱ्या या वनस्पती. बघा तुम्ही ही डायग्राम, आपलं हा जो इमेज आहे याच्यामध्ये पाहू शकतात. वॉलवॅक्स हा आहे, फोकस याला म्हणतात स्पायरोगायरा, त्यानंतर हा आहे चारा, त्यानंतर पॉलिसायफोनिया आणि युलोथ्रिक्स. ओके, हे कशाचे एक्झाम्पल आहे, कोणत्या डिव्हिजनचे एक्झाम्पल आहे, थॅलोफायटा म्हणजे अल्गीमध्ये येणारे हे प्लांट्स आहेत. ओके, आपण डिटेलमध्ये पाहणार आहे, जे फक्त इंट्रोडक्शन आहे म्हणून आपण शॉर्ट याचे जे कॅरेक्टर आहे ते पाहतोय. ओके, चला तर विद्यार्थ्यांनो, सेकंड डिव्हिजनच्या बाबतीत आपण या ठिकाणी डिस्कशन करू. तर सेकंड डिव्हिजन आहे बघा ब्रायोफायटा. ओके, ब्रायोफाइट्सच्या बाबतीत जर म्हणलं तर या डिव्हिजनमध्ये सुद्धा वॅस्क्युलर टिश्यू ॲब्सेंट आहे. ओके, ब्रायोफाइट्स डू नॉट हॅव वॅस्क्युलर टिश्यू. म्हणजे ब्रायोफाइट ही जी डिव्हिजन आहे ही अगोदरची जी थॅलोफायटा डिव्हिजन पाहिली तिच्यासारखीच नॉन वॅस्क्युलर आहे. फक्त या ठिकाणी फरक काय बघा, द प्लांट बॉडी हॅज रूट, स्टेम, लीफ लाईक स्ट्रक्चर. ब्रायोफाइट्समध्ये येणारे जे वनस्पती तर त्या वनस्पतींना मुळं, खोड किंवा पानं यांच्यासारखे स्ट्रक्चर असतात. थॅलोफायटामध्ये हे नसतात, पण ब्रायोफाइट्समध्ये रूट, स्टेम, लीव्हचे स्ट्रक्चर जे तर ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि युनिक कॅरेक्टरिस्टिक बघा ब्रायोफाइटची, ब्रायोफाइट्स आर अ टेरेस्ट्रियल प्लांट बट नोन ॲज अ एम्फिबियन ऑफ किंगडम प्लांटी बिकॉज दे रिक्वायर वॉटर फॉर सेक्च्युअल रिप्रोडक्शन. आहे ना इंटरेस्टिंग कॅरेक्टर. काय सांगितलं तुम्हाला की ब्रायोफाइट या ज्या वनस्पती या टेरेस्ट्रियल प्लांट आहे, म्हणजे जमिनीवर आढळून येणाऱ्या वनस्पती, पण या वनस्पतीचा किंगडमला एम्फिबियन किंगडम म्हणून ओळखला जात असतो. एम्फी म्हणजे बोथ, दोघ्या बायोसमध्ये राहणाऱ्या किंगडमला आपण एम्फिबियन म्हणत असतो. ओके, मग या ठिकाणी ब्रायोफाइट हा जो डिव्हिजन आहे तर या डिव्हिजनला एम्फिबियन डिव्हिजन म्हणून का ओळखलं जात असते, तर या डिव्हिजनमध्ये सेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर सेक्च्युअल रिप्रोडक्शन घडून आणण्यासाठी या ठिकाणी कशाची आवश्यकता असते, वॉटर म्हणजे पावसाचं पाणी. लक्षात, पावसाचं पाणी ज्यावेळेस या वनस्पतींवर पडते त्यावेळेस तिच्यात असलेले जे अँथ्रोडिया आणि जे उगोनिया आहे तर त्या पाण्यामध्ये फ्यूज होतात आणि फर्टिलायझेशन घडून येत असते. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे की ह्या ज्या वनस्पती ब्रायोफाइट्स तर यांच्यामध्ये आपल्याला एक्सटर्नल वॉटरची आवश्यकता असते. बघा, दे प्रेझेंट ॲट मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. या ज्या वनस्पती तर या वनस्पती कुठं आढळून येत असतात, मॉइस्ट आणि शेडी प्लेसेस जवळ. मॉइस्ट म्हणजे ओलसर जमीन आणि शेडी म्हणजे जिथं कायम आपण म्हणणारी सावली असते. ओलसर आणि सावलीचं जे ठिकाणी, अशा ठिकाणी आपल्याला ब्रायोफाइट्स जास्त करून आढळून येत असतात. अशा ठिकाणी कुठं असणार, जिथं दलदलीचे प्रदेश असतात, जिथं कायम पाऊस पडतो, अशा ठिकाणी हे जे ब्रायोफाइट्स आहे तर यांची संख्या जास्त असते. बघा, ब्रायोफाइट्स इन्क्लूड मोसेस, हॉर्नवॉट अँड लिव्हरवॉट. ओके, हे वनस्पतींचे ग्रुप आहेत या ठिकाणी. मोसेस, हॉर्नवॉट, लिव्हरवॉट हे या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये बघा, या वनस्पतींना मोसेस म्हणतात, असे स्ट्रक्चर असते त्यांचं. यांना म्हणतात हॉर्नवॉट किंवा हे आहेत लिव्हरवॉट. ओके, एक्झाम्पलच्या बाबतीत जर म्हणलं ब्रायोफाइटचं तर या ठिकाणी आपण सांगणारे मार्केन्शिया, इमेजमध्ये पाहू शकतात, फुनारिया, हे आहे फुनारिया, त्यानंतर स्पॅग्नम, आणि लास्ट एक्झाम्पल आहे बघा एन्थोसेरस. कोणतं एक्झाम्पल आहे, एन्थिओसेरस. एन्थिओसेरस इट इज अन एक्झाम्पल ऑफ डिव्हिजन ब्रायोफाइट्सचा. ओके, तर ब्रायोफाइट्समध्ये आपण काय शिकलो की ब्रायोफाइट्समध्ये रूट, स्टेम, लीव्ह सारखे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात आणि ब्रायोफाइटला एम्फिबियन प्लांट म्हणून सुद्धा ओळखत असतात. ते दलदलीचं किंवा ओलसर जमीन जिथं असते तिथं जास्त करून या वनस्पती आढळून येत असतात. नेक्स्ट जी डिव्हिजन आहे तर नेक्स्ट डिव्हिजन आहे बघा टेरिडोफायटा. टेरॉन म्हणजे फिदर, फायटा म्हणजे प्लांट. लक्षात, पंखासारखे आकाराचे पानं किंवा वनस्पतीचं स्टेम असते म्हणून हिला टेरिडोफायटा म्हणत असतात. तर बघा, या वनस्पतीच्या बाबतीत आपण शिकूया. टेरिडोफाइट्स हॅव अ वेल डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी. टेरिडोफाइट जे तर त्यांना
चांगल्या प्रकारे आपण म्हणणारे स्टेम, लीव्ज किंवा जे रूट्स आहे तर ते आपल्याला या ठिकाणी या डिव्हिजनमध्ये पाहायला मिळत असतात. म्हणून सांगितले बघा, बॉडी डिवायडेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्ज. वनस्पतीची बॉडी जी तर ती किती भागांमध्ये डिवाइड झालेली? 3 भागांमध्ये, रूट, स्टेम आणि लीव्ज. बघा, दे हॅव अ वॅस्क्युलर सिस्टम. टेरिडोफाइट जे तर यांच्यामध्ये वॅस्क्युलर सिस्टम असते. वॅस्क्युलर सिस्टमचं काम काय असते? वहन करायचं, कंडक्शन करायचं. कशाचं? पाणी आणि फूड या 2 गोष्टींचं कंडक्शन होत असते. तर हे फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट आहेत, लक्षात घ्या. टेरिडोफाइट जे तर ते फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट आहे ज्यांच्यामध्ये वॉटर आणि इतर पदार्थ वाहण्यासाठी ज्या वेगवेगळ्या वाहिन्या आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळत असतात. जसं उदाहरणाच्या बाबतीत या ठिकाणी तुम्हाला दिलेले बघा, सेलेनजेनिला. कोणती एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला? सेलेजिनिला. त्याच्यानंतर ॲक्वेसेटम आणि टेरिस. ओके, या ज्या वनस्पती तर या कशामध्ये येत असतात? टेरिडोफाइट्समध्ये येत असतात. ओके, तेवढी विकसित नाही ही डिव्हिजन, एकदम कमी प्रमाणात या वनस्पती पाहायला मिळत असतात आपल्याला. नेक्स्ट जी डिव्हिजन दिलेली तुम्हाला तर ती आहे बघा जिम्नोस्पर्मी. ही 4th डिव्हिजन आहे आणि या 4th डिव्हिजनमध्ये वॅस्क्युलर टिश्यू असलेले प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, दे बियर नेकेड सीड. या ज्या वनस्पती तर या वनस्पतींमध्ये नेकेड सीड असते. आता बघा, नेकेड सीड, याचा नेकेड म्हणजे उघडं. ओके, दॅट इज सीड आर नॉट एन्क्लोजेस विदिन द फ्रूट. म्हणजे काय म्हणणार आहे बघा, या डिव्हिजनमध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती तर त्यांच्या बिया फ्रूटमध्ये नसतात, बाहेरच असतात. आलं लक्षात? अशा वनस्पती जिम्नोस्पर्ममध्ये येत असतात. फॉर एक्झाम्पल बघा, सायकस, पिनस आणि इफेड्रा. ओके, या ज्या वनस्पती तर या कशात येत असतात? जिम्नोस्पर्मीमध्ये येत असतात. कॉनिफर वगैरे तुम्हाला माहीत असेल. ओके, तर हे सुद्धा एक्झाम्पल कसले? जिम्नोस्पर्मीचं आहे. ओके, जिम्नो नेकेड आणि स्पर्मी म्हणजे सीड. ओके, जिम्नोस्पर्मी म्हणजे काय? नेकेड सीड असलेल्या वनस्पती. ओके, ठीक आहे. नेक्स्ट जी महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट डिव्हिजन आहे ती आहे एन्जिओस्पर्मी. एन्जिओस्पर्मीमध्ये सीड कसं असणार आहे? एन्क्लोज्ड असणार आहे. सीड एन्क्लोज्ड विदिन द फ्रूट. फळामध्ये सीड जे तर ते प्रेझेंट असणार आहे. असं या ठिकाणी जिम्नोस्पर्मीसारखं नेकेड नसणार. ओके, तर आपण या ठिकाणी नेक्स्ट जी डिव्हिजन आहे तिच्या बाबतीत डिस्कशन करू, दॅट इज एन्जिओस्पर्मी. कोणती डिव्हिजन आहे? एन्जिओस्पर्मी. ओके, ॲडव्हान्स डिव्हिजन आहे, महत्त्वाची डिव्हिजन आहे, लक्षात घ्या. एन्जिओस्पर्मीच्या बाबतीत जर विचार केला तर इन दिस डिव्हिजन सीड बिअरिंग वॅस्क्युलर प्लांट्स. या डिव्हिजनमध्ये कशा वनस्पती येत असतात? वॅस्क्युलर कंडक्टिंग सिस्टम ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्यामध्ये अन्न आणि दुसरं आपण म्हणणारे पाणी वाहिलं जात असते अशी सिस्टम असते, त्या वनस्पती वॅस्क्युलर प्लांट्समध्ये येत असतात. बघा, द सीड ऑफ एन्जिओस्पर्मिक प्लांट आर एन्क्लोजेस विदिन द फ्रूट. या ज्या वनस्पती एन्जिओस्पर्म तर या एन्जिओस्पर्मचं सीड कशात एन्क्लोजेस असते? फ्रूटमध्ये. म्हणजे बिया जे आहेत तर ते कशामध्ये असणार? फळमध्ये असणार आहे. ओके, बघा नेक्स्ट थिंग, एन्जिओस्पर्म डिव्हिजन हॅव अ 2 क्लास, दॅट इज मोनोकॉटिलिडोनी अँड डायकॉटिलिडोनी. ही जी डिव्हिजन आहे एन्जिओस्पर्मी तर या एन्जिओस्पर्मी डिव्हिजनमध्ये 2 क्लास येत असतात, मोनोकॉटिलिडोनी आणि डायकॉटिलिडोनी. ओके, मोनोकॉटिलिडोनीच्या बाबतीत जर विचार केला आपण, ज्या वनस्पतींना ज्यावेळेस त्यांचं जर्मिनेशन होणार आहे त्यावेळेस एकच पान येणार आहे समजा, लक्षात, तर त्या वनस्पती कोणत्या ग्रुपमध्ये येत असतात? मोनोकॉटिलिडोनमध्ये. आणि ज्या वनस्पतींना ज्यावेळेस सीड जर्मिनेट होणार आहे त्यावेळेस डायरेक्टली 2 पानं येतील अशा वनस्पती कशात येतात? डायकॉटिलिडोनीमध्ये. नाही समजलं? सिम्पल लँग्वेजमध्ये समजा, एकदलीय वनस्पतींना मोनोकॉटिलिडोनी म्हणतात, द्विदलीय वनस्पतींना डायकॉटिलिडोन म्हणतात. अजून नाही समजलं? मग एक्झाम्पलच्या स्वरूपात समजा. ओके, ज्या वनस्पतींचे 2 समान भाग म्हणजे ज्या वनस्पतींचं सीड जे तर त्याचे 2 समान भाग करता येत नाही अशा वनस्पती म्हणजे मोनोकॉट. जसं मेज, वीट, ओके, मका किंवा गहू यांचे जे सीड असते त्याचे 2 भाग करता येतात का? नाही. पण तूर असेल, उडीद असेल, मूग असेल तर याचे 2 भाग करता येतात ना आपल्याला, म्हणून ते कशात येते? डायकॉट्समध्ये. त्याच्यानंतर बघा, वॉल्फिया इज अ स्मॉलेस्ट प्लांट present in angiosperm near about 0.1 centimeter means 1 mm.
या ठिकाणी काय सांगितलंय की एंजिओस्पर्मीमध्ये सगळ्यात लहान वनस्पती जी आहे तर ती कोणती आहे? वॉल्फिया. ओके, जी फक्त 1 mm ची असते आणि या 1 mm मध्ये या वनस्पतीला बिया पण येतात आणि फुलं पण येतात. बघा इंटरेस्टिंग थिंग आहे ना, लक्षात. आणि सगळ्यात उंच जी वनस्पती बिया येणाऱ्या किंवा फुलं येणाऱ्या वनस्पतींमध्ये ती म्हणजे युकिलॅप्टस. युकिलॅप्टसच्या बाबतीत जर म्हणलं तर सगळ्यांना माहिती आहे युकिलॅप्टस जी तर ती मोर दॅन 100 मीटर टॉल असते, म्हणजे 100 मीटरपेक्षा उंच असते. युकिलॅप्टस सगळ्यांना माहिती आहे. नीलगिरी, कोणती वनस्पती? नीलगिरी वनस्पतीमध्ये सगळ्यात उंच वनस्पती येत असतात. ओके, साधं उदाहरण या ठिकाणी आपण एंजिओस्पर्मीच्या बाबतीत बघितलं. मेज, मँगो, रोज, टोमॅटो, ऑनियन, बीट. लक्षात. म्हणजे मका असेल, आंबे असतील किंवा गुलाबाचं फूल असेल किंवा टोमॅटो असतील, कांदे असतील, गहू असतील, तर हे कशामध्ये येत असतात? एंजिओस्पर्मीमध्ये येत असतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी प्लांटी किंगडम आहे तर या प्लांटी किंगडमच्या बाबतीत इन शॉर्टली समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे होतं फक्त इंट्रोडक्शन. याचं डिटेल आपण ज्यावेळेस किंगडम प्लांटी शिकणार त्यावेळेस आपण हे सगळं डिटेलमध्ये शिकणार आहे. हे फक्त इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण फक्त इंट्रोड्यूस झालो की आपल्याला किंगडम प्लांटीमध्ये कोणकोणते घटक पाहायचे आहेत. ओके, ठीक आहे.